डेली वेअरचे जे आपले कपडे आहेत त्याच्यासाठी आपण इथं कबोर्ड यूज केला आहे आणि त्यालाही आपण इथं ब्लॅक टिंटेड प्रोफाईल शटर यूज केले. त्यानंतर अगेन कर्व थीम आहे इथे. हा वॉर्डरोब आहे, फुल साईज वॉर्डरोब आहे, ओपनेबल वॉर्डरोब आहे. कारण का इथं स्पेस खूप कमी होती इथे. ही जी रूम आहे ही साधारण एक 10 बाय 10ची रूम आहे आणि त्याच्यामध्ये सरांना स्टोरेज जास्त हवं होतं. मी स्लायडिंगचा आमचा विचार होता की ते स्लायडिंग घ्यायचं, पण स्लायडिंगचं ज्यावेळेस आम्ही इथं नियोजन केलं त्यावेळेस बघितलं की इथे जी वॉकथ्रू जी स्पेस आहे ही हार्डली 16 इंच राहते, म्हणजे 1.5 फूट पण होत नाही, 1.25 ते 1 फूटच्या मध्ये. त्यासाठी मग आम्ही ते स्लायडिंग कॅन्सल केलं आणि मग आम्ही इथं ओपनेबल घेतला. मग इथे आपलं फुल साईज आपलं इथं वॉर्डरोब आलेला आहे. हा पूर्ण 4 फूटचा वॉर्डरोब आहे, 4 बाय 7 फूटचा आहे. आणि कॅमेरामॅन तुम्ही असं या थोडंसं या साईडला आणि इथे दाखवा, इथे फोकस करा. जसं तुम्हाला म्हटलं की हा 4 बाय 7चा वॉर्डरोब आहे माझ्या मागं आणि हा जो वॉर्डरोब आहे हा पण 4 बाय 7चा आहे. मग इथं आम्ही स्पेस दिली ॲज अन साईड टेबल. खाली अगेन इथं लोवर्स लावलेत आणि इथं नंबर ऑफ आम्ही ड्रॉस आणि कॅबिनेट्स दिलेत. तर त्याच्यामध्ये जे काही आहे सामान वगैरे तुम्ही ठेवू शकताय. हायवे पूर्ण ओपनेबल आहे, वरती लॉफ्ट आला आहे. इथे हेडबोर्ड येणार आहे, हेडबोर्ड आपलं प्रोडक्शनमध्ये गेलं आहे, गादी पण प्रोडक्शनमध्ये गेली आहे. हे पूर्ण हायड्रॉलिक बेड आहे आपलं, म्हणजे पूर्ण तुम्ही ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सामान तुम्ही ठेवू शकताय. अगेन ह्याला सगळे हेटिकचे जे सीझर्स आहेत ज्याला कैची म्हणतो आपण ते यूज केलेत. वरती सगळे साईड बाजूला वरती सगळे लॉफ्ट आलेत. ॲटम बगचे सगळे आम्ही फॅन इथं लावलेत आणि जो हा ए सी आहे हे सगळे आम्ही डायकिनचे ए सीज इथे यूज केलेत. तर हा जो आता उद्या आपलं हे जी साईट आहे ऑलमोस्ट आज सगळं काम आपलं संपून जाईल आणि उद्या आपलं हे पूर्ण डीप क्लिनिंगमध्ये जाईल. ॲक्च्युली आमची इथं 2 साईट आहे, वरती आणि खाली, 402 आणि 302. आणि ह्याच्यामध्ये आता मग उद्या डीप क्लिनिंग झाल्यानंतर परवा मग आमचे सोफे वगैरे जे आहेत ते प्रोडक्शनमध्ये कंप्लीट होऊन येतील, इन्स्टॉल होतील. त्याच्यानंतर आपण एक फायनल त्याचा व्हिडिओ काढूया आणि तो व्हिडिओही आपण लवकरात लवकर अपलोड करूया. तर तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे आमच्यावर असंच असू द्या. नमस्कार.